श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी देवी आपल्या पतीची प्रार्थना करत होती. ती म्हणाली, हे भगवन, जे लोक स्त्री पुरुष संबंधाने प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला वश होतात, त्यांच्याशी आपला संबंध कसा बरे योग्य ठरेल? संन्यासी महात्म्यांनी ऋषी मुनींनी आपला महिमा वर्णन केलेला आहे. मी समजून उमजून विचार करूनच आपल्याला वरलेलं आहे. आपण साऱ्या जगाचे आत्मा आहात आणि आपल्या भक्तांना, आपल्या प्रेमीजनांना आपण त्या आत्मज्ञानाचं दान करत असता. मी जाणून बुजूनच ब्रह्मदेव, देवराज इंद्र आणि इतर देवदेवतांचा त्याग केला. कारण हे सारे जण आपल्या भुवयांच्या केवळ इशाऱ्यावर आपल्या आज्ञेचं पालन करणाऱ्या काळाच्या अधीन आहेत आणि काळापुढे या साऱ्या महान लोकांच्या आशा आकांक्षावर पाणी पडते. मग इतर सामान्य जनांची काय अवस्था? हे गदाग्रज, हे शूरवीर, माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना आपण पळवून लावलं. त्यांच्या सामर्थ्याचा आपण प्रतिकार केलात आणि सर्वांच्या देखत, सर्वांच्या उपस्थितीत आपण मला पळवून आणलं. आपण सर्व गुणांचे आश्रयस्थान आहात. त्यामुळे ऋषी मुनी संत नेहमी आपलं स्तवन गात असतात. लोकांना त्यांच्या पाप तापापासून मुक्त करणाऱ्या आणि लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या आपल्या चरणकमलांचा आश्रय एकदा घेतल्यानंतर कोण बरे त्याचा त्याग करेल आणि इतरांचा स्वीकार करेल? हे प्रभू, सर्वांचे आत्मा असणारे आपण मला अगदी अनुरूप असेच आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला मनापासून माझा पती म्हणून निवडले आहे. मी सतत आपल्या चरणांना शरण असावे. हे कमलनयना, आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जरी जात नसली तरी आपल्या चरणांवर माझं सदैव दृढ प्रेम असावं, भक्ती असावी. तो सुद्धा मोठा अनुग्रहच मी समजेन. अशा प्रकारे रुक्मिणीने हात जोडून भगवंताची प्रार्थना केली. यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे साध्वी, हे राजकुमारी, अगं हेच सारं तुझ्या तोंडून मला ऐकायचं होतं आणि म्हणूनच केवळ मी तुझी थट्टा केली. हे सुंदरी, तू माझी अनन्य भक्त आहेस आणि म्हणून तुझ्या सर्व इच्छा नेहमीच पूर्ण होतील. माझ्या संबंधी जी काही कामना तुझ्या मनामध्ये आहे त्यामुळे संसाराचे बंधन तुला काही बाधणार नाही. हे पुण्यशील पतिव्रते,
मी अनेक प्रकारे तुझं मन बुद्धी विचलित करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तू विचलित झाली नाहीस आणि आपल्या विचारांपासून जरा देखील ढळली नाहीस. हे प्रिय, मी मोक्ष देणारा असून सुद्धा सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून माझ्याकडे दाम्पत्य सुखाची अभिलाषा करतात, कारण ते माझ्या मायेने मोहित झालेले असतात. हे मानिनी, तू मला प्राप्त करून घेऊन सुद्धा बाकी कशाचीच अभिलाषा धरली नाहीस, परंतु जे कोणी मला प्राप्त करून इतर गोष्टींची अभिलाषा धरतात, विषय सुख मागतात, कामवासना तृप्त व्हावी म्हणून धडपडतात, संपत्तीची घरादाराची अभिलाषा धरतात, ते सारे अभागीच होत. कारण हे देवी, विषय सुख आणि विषय वासना नरकामध्ये सुद्धा आपल्याला भोगायला मिळतात, परंतु या विषयी लोकांचं मन विषयांमध्ये गुंतलेलं असल्यामुळे त्यांना नरक देखील आवडीचा वाटतो. माझी प्राप्ती करून घेऊन सुद्धा ते विषय सुखच मागतात. हे गृहस्वामिनी, तू आत्तापर्यंत संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझी निरंतर सेवा केलेली आहेस, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. हे मानिनी, मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्नी या अनेक स्त्रियांमध्ये दुसरी कोणीही आढळत नाही. कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या अनेक राजांची उपेक्षा करून एका ब्राह्मणामार्फत तू मला गुप्त संदेश पाठवला होतास. तुझं हरण करून मी तुला घेऊन जात असताना तुझ्या भावाने माझ्यावर आक्रमण केल्यामुळे मी त्याला विद्रूप केलं. तू गुपचूपपणे या सर्व गोष्टी सहन केल्यास एका शब्दाने सुद्धा तू काही बोलली नाहीस आणि या गुणामुळेच तू मला जिंकून घेतलंस. हे सुंदरी, हे प्रिये, तुझा हा प्रेमभाव सतत तुझ्या ठिकाणी राहू दे. मी याची कदापिही परतफेड करू शकणार नाही. फक्त त्याचं कौतुक मात्र मी निश्चितपणे करतो. शुकाचार्य सांगू लागले, संपूर्ण जगाचे आश्रय असणारे भगवान श्रीकृष्ण स्वतः आत्माराम असून सुद्धा सामान्य मनुष्याप्रमाणे आपल्या पत्नीबरोबर प्रेमालाप करत रुक्मिणीबरोबर मनापासून रममाण झाले. जगाला उपदेश करणारे सर्वव्यापी असणारे भगवान श्रीकृष्ण याच पद्धतीने अशाच प्रकारे 16,108 स्त्रियांबरोबर अशाच पद्धतीचा आपला गृहस्थाश्रम आणि गृहस्थाश्रमातली आपली कर्तव्ये आणि आपल्या पत्न्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी करत करत सर्व पत्न्यांना आनंद देत देत सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत करत भगवान श्रीकृष्ण
आदर्श गृहस्थाश्रम कसा असावा याचा जणू काही परिपाठच सगळ्या जगाला देत होते. गृहस्थाश्रमाला उचित असं धर्माचं आचरण स्वतः करत होते आणि आपल्या वागण्यातूनच जगाला संदेश देत होते. शुकाचार्य पुढे सांगू लागले, हे राजन, श्रीकृष्णाच्या प्रत्येक पत्नीला 10 पुत्र झाले. ते सर्व गुणांच्या बाबतीत भगवान श्रीकृष्णांपेक्षा थोडे देखील कमी नव्हते. श्रीकृष्ण कधी आपल्या महालाबाहेर पडतच नसत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला असं वाटे की मीच भगवान श्रीकृष्णांची अत्यंत आवडती आहे. प्रत्येक राजकन्येला असंच वाटे की भगवान श्रीकृष्ण हे केवळ माझेच आहेत आणि माझ्यावरच त्यांचं प्रेम आहे आणि मीच त्यांची लाडकी आहे, आवडती आहे आणि म्हणून ते माझ्याच महालामध्ये असतात. परंतु कुणालाही भगवंताच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झालेली नव्हती. जो भगवंत सदैव आत्मानंदामध्ये मग्न असतो तोच भगवंत इथे सामान्य मनुष्याप्रमाणे आपापल्या पत्नीबरोबर संसार करत होता. भगवंताचं राजस सुकुमार असं सुंदर रूप, अत्यंत प्रेममय हास्य, मुखावर शोभून दिसणारा आनंद, कृपादृष्टीने पाहणारे त्याचे नेत्र, अत्यंत भावपूर्ण असा त्याचा कटाक्ष, मधुर वाणी, यामुळे त्या साऱ्या सुंदरी, साऱ्या राजकुमारी, साऱ्या पत्नी सतत मोहित झालेल्या असत आणि आपल्या शृंगारपूर्ण हावभावांनी भगवंताचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करत असत. मंद हास्य, नेत्र कटाक्ष, चेहऱ्यावरचे हावभाव, मनातल्या कामना आणि भगवंताच्या सहवासाची अपेक्षा, या साऱ्या मनातल्या भावांनी परिपूर्ण असे त्यांचे हावभाव, त्यांचे नेत्रकटाक्ष भगवंतावर अनेक प्रकारचे कामबाण सोडत असत. परंतु त्या कुणीही भगवंताचं मन विचलित करू शकल्या नाहीत. स्वतः कामविकारांनी विव्हळ होऊन सुद्धा भगवंताच्या सहवासासाठी आसुसलेल्या असून सुद्धा त्याचा काहीही प्रभाव त्या भगवंतावर पाडू शकल्या नाहीत. जिथे ब्रह्मादिक देवदेवतांना ज्याचं स्वरूप कळलं नाही, ज्याला प्राप्त करून घेणं यांना शक्य झालं नाही, अशा या भगवंताची प्राप्ती मात्र त्या राजकुमारींनी करून घेतली. त्यांना पतीच्या रूपाने परमात्मा परमेश्वर प्राप्त झाला आणि त्याचं नित्य निरंतर प्रेम त्यांना प्राप्त होत होतं. आणि म्हणून त्या अत्यंत प्रेमयुक्त भक्तिभावयुक्त अंतःकरणाने
भगवंताची सतत सेवा करत असत. त्यांच्या हाताखाली काम करायला, मदत करायला अनेक दासी असत. तरीसुद्धा त्या सर्व पत्न्या भगवंताची सेवा मात्र स्वतः करत, आपल्या हाताने भगवंताचं पूजन करत, भगवंताचे चरण कमल धुवून ते तीर्थ प्राशन करत असत. भगवंताचे पाय चेपून देत असत, त्यांना विडा करून देत असत, त्यांना पंख्याने वारा घालत असत, त्यांच्या सर्वांगाला सुंदर असं सुवासिक द्रव्य लावत असत, त्यांना स्नान घालत असत, त्यांच्यासाठी उत्तम प्रकारचं पंचपक्वान्नांचं भोजन बनवून स्वतः वाढून भगवंताला तृप्त करत असत. अशा प्रकारे सर्वच 16,108 पत्नी भगवंताची सेवा करण्यामध्येच आपला कृतार्थ मानत होत्या. आपला जन्म धन्य झाला, आपल्या जन्माचं सार्थक झालं अशा त्या समजत होत्या. गोपाल कृष्ण भगवान की जय.